कोथरूड हा शिवसेनेचा खरा बालेकिल्ला. कोथरूडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवसेना हे असे दोन्ही एकदम एकरूप झालेले दिसतात. जो पक्ष फुटला ना शिवसेना, त्याचा पुण्यात काय फारसा परिणाम झालाच नाही. बहुतांश लोक हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे. पुण्यातलं नेतृत्व कोण? शिवसेनेचं सुषमा अंधारेंचं नाव येते. शिवसैनिकांमध्ये जोश निर्माण झालेला आहे. हडपसर मधला मुस्लिम मतदार पूर्वीपासून शिवसेनेसोबत आहे. शक्ती वाढलेली आहे वसंत मोरेंच्या शिवसेनेतल्या प्रवेशामुळे. मातोश्रीतनं आदेश आल्यानंतर वसंत मोरे त्याच्या पुढे तर काही जाऊ शकणार नाहीत. ऑलरेडी दोन पक्ष बदलून झालेले आहेत. विद्यमान आमदार आहेत सुनील टिंगरे, ते सध्यामध्ये वादात अडकले होते. त्या वादामुळे त्यांचं सध्याची आमदारकी धोक्यात आहे. टिंगऱ्यांचा मुद्दा कुठल्याही म्हणजे विरोधकांनी उपस्थित केला नाही. सत्ताधाऱ्यांचा तर विषय पण येत नाही. नमस्कार, द पॉलिटिक्सच्या हायपर लोकलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. नुकताच पुण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसंकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये सुषमा अंधारे यांनी 3 जागांची मागणी केली. त्या जागा होत्या हडपसर, वडगाव शेरी आणि कोथरूड. तर या जागांमधील राजकीय समीकरण काय आहेत, जातीय समीकरण काय आहेत, याचा आढावा आज आपण घेणार आहोत. याच विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत सकाळचे वार्ताहर ब्रिजमोहन पाटील सर. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. सर, सुरुवात हडपसर पासून करूयात. हडपसर हा संमिश्र लोकवस्ती असलेला मतदारसंघ आहे. सध्या तिथे राष्ट्रवादी गटाचे चेतन तुपे आमदार आहेत. पण नुकतेच ते एका कार्यक्रमामध्ये शरद पवारांसोबत एक मंचावर दिसले होते. अजित पवार गटाची डोकेदुखी वाढवणारी घटना नाही वाटत मला डोकेदुखी वाढवणारी घटना. कारण की तसंही चेतन तुपे रयत शिक्षण संस्थेवर ते पदाधिकारी आहेतच. म्हणजे शरद पवारांच्या सोबत ते तसे आहेत. पण तरी ते अजितदादांकडे गेले. थोडेसे उशिरा गेले. जेव्हा अजितदादा लगेच बाहेर पडले राष्ट्रवादी काँग्रेसमधनं आणि शरद पवारांपासून वेगळे झाले, तेव्हा ते लगेच नाही गेले. तर थोड्या काळाने ते अजितदादांसोबत गेलेले चित्र दिसलं. आणि ते अजून तरी अजितदादांसोबत आहेत. पण त्यांचे काय संस्थात्मक काय रिलेशन असतात, त्यांच्या मतदारसंघात कार्यक्रम असतो, तेव्हा ते असे ते एकत्र येऊ शकतात कार्यक्रमाला. त्याच्यामुळं ही अजित पवारांसाठी काय तशी डोकेदुखी वाढवणारी आत्ता तरी मला वाटत नाहीये. सर, पुण्यातील जागा वाटपावरून सध्या महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमध्ये अंतर्गत वाद बराच पेटलेला दिसतोय आपल्याला. सुषमा अंधारे जागा मागणी करतायत, तसंच तिथे राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे आणि महायुतीमध्ये पण तशाच पद्धतीचं वातावरण आपल्याला दिसतंय. तर हडपसर विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर तिथे सध्या राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याकडे प्रबळ उमेदवार आहेत. अशा वेळी प्रशांत जगताप जे आहेत त्यांना सुप्रिया सुळे ताकद देत आहेत. तर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी की राष्ट्रवादी विरुद्ध सेना, काय शक्यता असेल? मला असं वाटतं की कदाचित प्रशांत जगतापांसाठी नक्कीच की ते गेले जशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली त्याच्यानंतर दादांच्या एकदम जवळ असणारे पण शरद पवारांसोबत जायचा निर्णय घेणारे प्रशांत जगताप, तर ते त्यांच्यासाठी ती प्रतिष्ठेची झालेली आहे. कारण की त्यांना विधानसभा ती लढवायची आहे. मधल्या काळात असंच रोहित पवारांनी हडपसर मधनं निवडणूक लढवणार असं एक वक्तव्य केलेलं होतं. त्याचे इतके पडसाद त्या पक्षामध्ये उमटले, म्हणजे प्रशांत जगताप नाराज आहेत अशी सगळी चर्चा झाली. पण नंतर रोहित पवार यांनी पण थोडंसं मग ते शांत झाले. तर प्रशांत जगतापांसाठी ती म्हणजे महत्वाची आहे. त्यांच्या पूर्ण म्हणजे आमदार होण्याची ज्यांना जी वाटते की आपल्याला संधी चालून आलेली आहे, तर ते कारण की आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 24,000 मताधिक्य हे हडपसर मतदारसंघातनं अमोल कोल्हे यांना मिळालेलं आहे. त्याच्यामुळं त्यांना वाटतं की जागा आपल्याला मिळाली पाहिजे. पण त्याचबरोबर शिवसेनेने मात्र तिथे त्यांची ताकद आहे. आता त्यांनी प्रेशर टॅक्टिक्स पण सुरू सगळ्या केलेल्या आहेत. महादेव बाबर 2009ला तिथून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत शिवसेनेचे. तर पुन्हा एकदा शिवसेनेच्या भाषेत सांगायचं झालं तर पुन्हा एकदा हडपसर मतदारसंघावर भगवा आपला फडकू शकतो असं ठाकरे गटाला वाटतं. म्हणूनच सुषमा अंधारेंनी जे 3 मतदारसंघ मागितलेले आहेत त्याच्यामध्ये हडपसरचा समावेश आहे. सर, तुम्ही आता सांगितले की 2009 मध्ये शिवसेनेचा आमदार तिथे होता. सध्या वसंत मोरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेमध्ये प्रवेश केलेला आहे. पण ही जागा राष्ट्रवादीची जागा मानली जाते. अशा वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेमधून वसंत मोरे इच्छुक असणं म्हणजे महाविकास आघाडीमधील वादाची चिन्ह आहेत का? सध्या तरी मला असं वाटतं की तिथे महादेव बाबर हे प्रबळ दावेदार आहेत असं मला वाटतं. कारण की आपण आता पाहतो की मुस्लिम समाज हा तसा पूर्वीच्या शिवसेनेपासून फटकून होता. म्हणजे पूर्वीच्या म्हणजे फूट पडण्यापूर्वीच्या ह्याच्यापासून बघा की तसा तो फार काही शिवसेनेला जवळ करत नव्हता. पण हडपसर मतदारसंघामध्ये एक वेगळं चित्र दिसायचं की तिथला मुस्लिम मतदार जो आहे कोंढव्यातला आहे हडपसर मधला तो महादेव बाबरांसोबत असायचा. मुस्लिम जिथं संख्या जास्त आहे तिथून पण शिवसेनेचे नगरसेवक निवडून यायचे, महादेव बाबरही तिथून निवडून यायचे. त्याच्यामुळे हडपसर मधला मुस्लिम मतदार हा पूर्वीपासून शिवसेनेसोबत आहे.
म्हणजे असं तिथलं चित्र आहे. आता त्यात म्हणजे ते हिंदुत्ववादी म्हणायचे, उघड हिंदुत्व म्हणजे प्रखर हिंदुत्व जाहीर करायचे, पण तिथला मुस्लिम मतदार हा बाबरांसोबत असायचा, शिवसेनेचा असायचा. त्याच्यामुळे मला वाटतं की आता सगळी महाविकास आघाडीची सगळी समीकरणं बघता, लोकसभेला झालेलं मतदान बघता, तिथं शिवसेना हा म्हणजे म्हणजे जर महाविकास आघाडीला जागा जिंकायची असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा जो पक्ष आहे तो जास्त प्रबळ दावेदार मला वाटतो. आणि त्यात वसंत मोरे थोडंसं नाव कुठेतरी मागे पडलेलं आहे. तिथे महादेव बाबर माजी आमदार आहेत, त्यांचं तिथे वय आहे, त्याच्यामुळे ते जास्त उपयुक्त असतील असं मला वाटतं. वसंत मोरेंच्या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटातील जे इच्छुक होते ते नाराज आहेत का? नाही, उलट त्यांचं असं मत आहे की आमचं शक्ती वाढलेली आहे वसंत मोरेंच्या शिवसेनेतल्या प्रवेशामुळे. कारण की कात्रज भागामध्ये तसं शिवसेनेचं होते, पण काय खूप कमी अशी ताकद होती. ती वसंत मोरेंच्या निमित्ताने ती ताकद वाढलेली आहे. कारण की तशी भोंग्याच्या प्रकरणानंतर सगळं वसंत मोरेंचं मनसेमध्ये सगळं अस्थिरता निर्माण झाली, पक्ष त्यांना सोडावा लागला आणि मुस्लिम समाजासोबत ते उभे राहिले. तर त्याचा फायदा ठाकरे गटाला जास्त होऊ शकतो. जरी आता त्यांना काहीतरी म्हणजे शेवटी आता मातोश्रीतनं आदेश आल्यानंतर वसंत मोरे त्याच्या पुढे तर काही जाऊ शकणार नाहीत. ऑलरेडी 2 पक्ष बदलून झालेले आहेत. त्याच्यामुळे किती जरी नाराज असले तरी त्यांना शांत राहावं लागलं असं मला वाटतं. सर, शिरूर लोकसभा मतदारसंघाला जोडलेला हडपसरचा भाग, तिथली जातीय समीकरणं आधी लक्षात घ्यावी लागतील. तर त्याच्यामध्ये मराठा, धनगर आणि माळी समाजाची जातीय समीकरण. तर ही जातीय समीकरण नक्की हडपसरमध्ये कशी वर्क होतात? हडपसरमध्ये मराठा, माळी आणि मुस्लिम हे 3 मतदार हे वर्ग आहेत की त्याच्या निवडणुकीवर ते परिणाम घडून आणतात. तर सध्या जो माळी समाज आहे तो साधारणतः महायुतीच्या बाजूने गेलेला दिसून येतो आता लोकसभेच्या निवडणुकीतले, असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे. मराठा समाज हा दोन्हीकडे आहे आणि मुस्लिम समाजाने तर पूर्णपणे म्हणजे महाविकास आघाडीच्या बाजूने तिथं सगळं त्यांना पाठिंबा दिला. त्याच्यामुळं विधानसभेला असं चित्र राहू शकतं. आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे चेतन तुपे आहेत आणि इकडे महादेव बाबर आहेत. त्याच्यामुळं ह्याच्यात महायुतीकडची जी ओबीसी मतं आहेत किंवा माळी समाजी मतं ही अजित पवारांना कदाचित फायदेशी ठरू शकतात असं एकंदरीत मला वाटतं. पण शेवटी परत मुस्लिम, मराठा वगैरे हा जो भाग आहे तो बाबरांसाठी किंवा अजून उमेदवारी जाहीर झाली नाहीये, पण ठाकरे गटाला जर जागा गेली तर त्यांना फायदा त्याचा नक्कीच होऊ शकतो असं वाटतं. सर, बीजेपीचे जे तिथले माजी आमदार होते योगेश टिळेकर, ते नुकत्याच आता विधान परिषदेवर त्यांची निवड झालेली आहे. तर त्या निवडीमुळे भाजपने हडपसरवरचा दावा सोडलाय का? हा, आता दावा सोडलाच म्हणायला पाहिजे. कारण की त्यांचं ठरलेलंच आहे की जिथं ज्याचा आमदार आहे तिथं ती जागा त्यांना सोडावी लागणार आहे. त्याच्यामुळं एक आणि राज्यातली सगळी एक मराठा आंदोलन, ओबीसीचं आंदोलन ह्याच्यामध्ये आता आपण पाहतोच आहे की विधान परिषदेमध्ये भाजपने ओबीसी समाजाला जास्त महत्व दिलं. तर त्याच्यामध्ये योगेश टिळेकरांचं नाव आहे. आता त्याच्यामध्ये अजित पवारांची ती जागा आहे आणि तिथे भाजप त्यांना सपोर्ट करेल अशी सध्याची स्थिती आहे. सर, आपण वडगाव शहरी मतदारसंघाबद्दल बोलूयात. संमिश्र लोकवस्ती असलेला, मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू आणि झोपडपट्टीवासी असे संमिश्र लोकवस्ती असलेला हा प्रदेश आहे. त्या प्रदेशामध्ये शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही प्रकारच्या मतदारांचं प्राबल्य आहे आपल्याला दिसून येतं. तिथले जे विद्यमान आमदार आहेत सुनील टिंगरे, जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत, ते सध्यामध्ये वादात अडकले होते. त्या वादामुळे त्यांचं सध्याची आमदारकी धोक्यात आहे का? खरं तर वडगाव शिरीचं जर आपण पाहिलं ना आतापर्यंतच्या निवडणुका, तर 2009ची जर निवडणूक सोडली तर 2014 आणि 2019ची निवडणूक ही खूप अटाटटीची झालेली आहे. म्हणजे 5-6 हजार मतांच्याच फरकाने तिथले आमदार जे कोणी आलेले आहेत ते निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळं तशी ती जागा कोणाला सोपी नाहीये. ना भाजपला सोपी आहे, ना राष्ट्रवादी काँग्रेसला सोपी आहे. कोणासाठीच ती सोपी नाही आतापर्यंतच्या आकडेवारीवरून तरी दिसते. आता पोरशे प्रकरणामध्ये सुनील टिंगरे यांचं नाव बरंचसं चर्चेत आलं. त्यांनी मान्य केली की माझे कौटुंबिक संबंध पण मी काही मदत केलेली नाही वगैरे. पण शेवटी एक तो चर्चा सुरू झाली की ती थांबू शकत नाही. तसंच त्याच्यामध्ये टिंगरेंचं नाव खूप चर्चेत आलं. पण एकंदरीत ते शेवटी सगळ्या राजकारण्याने त्यांनाही सांभाळून घेतलेलं आहे असं एकंदरीत चर्चा आपल्याला दिसून येतं. म्हणजे विधिमंडळाचं अधिवेशन झालं त्याच्यामध्ये चर्चा झाली, पण टिंगरेंचा मुद्दा कुठल्याही म्हणजे विरोधकांनी उपस्थित केला नाही, सत्ताधाऱ्यांचा तर विषय पण येत नाही. म्हणजे टिंगरेंचं नाव कुठंच आलेलं नाहीये. त्याच्यामुळं त्यांना सांभाळून घ्यायची भूमिका सर्व पक्षांची दिसून येते. कारण की आमदार जातच असतात बरेचदा मोठ्या लोकांच्या मदतीला, असं सगळीकडे आहेच आहे.
तर आता हे प्रकरण निवडणुकीच्या काळामध्ये कसं तापेल हे बघायला पाहिजे, कारण की विरोधकांकडनं तेव्हा निवडणुकीच्या काळात आरोप प्रत्यारोप कसे केले जाऊ शकतात हे फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आता तरी काही सांगता येत नाही. विरोधकांच्या रणनीतीवरच हा मुद्दा म्हणजे किती महागात पडतो टिंगऱ्यांना हे निवडणुकीत बघावं लागेल आपल्याला. सर, वडगाव शिरीच्या निवडणुकांचा जर थोडा इतिहास पाहिला तर आपल्याला असं दिसतं की नेते पक्ष बदलतात आणि जनता आमदार बदलते. तर यंदा नेते कोणते नेते कुठल्या बाजूला जातील असं तुम्हाला वाटतं? खरं आहे तुमचं म्हणणं. म्हणजे 2009लाच वडगाव शिरी मतदारसंघाची निर्मिती झाली, तेव्हा बापू पठारे हे राष्ट्रवादी काँग्रेसमधनं निवडून आले. 2014ला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारे सुनील टिंगरे हे शिवसेनेचे तिथले उमेदवार होते आणि भाजपकडनं जगदीश मुळीक हे निवडून आले. 19 मध्ये सुनील टिंगरे परत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले दिसले आपल्याला. अशी ती सगळी निवडणूक झालेली आहे. पण शेवटी तिथलं आता रचना खूप, त्या मतदारसंघातले मतदार बदललेले आहेत. म्हणजे बाहेरचे जे मतदार आहेत, ITचा क्राऊड आहे, नोकरीच्या निमित्तानं भरपूर आलेले जे लोक आहेत, म्हणजे महाराष्ट्रातले लोक आहेत, महाराष्ट्राचे बाहेरचे लोक आहेत, असा तो भरपूर असा नवीन मतदार तिथं एक तयार झालेला आहे आणि त्याच्याशी जो कॉन्टॅक्ट व्यवस्थित ठेवतो त्यांना फायदा होतो असं आपल्याला आतापर्यंत दिसून आलेलं आहे. खरं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आता वडगाव शिरी मतदारसंघातनं भाजपला मताधिक्य मिळणार नाही, खूप अशी एकंदरीत स्थिती चर्चेत होती. पण तिथं पण शेवटी भाजपने एक 10,000चं लीड घेतलं. तर त्याचा शेवटी तिथली निवडणूक ही कायम आता टटीची राहिलेली आहे. त्याच्यामुळे वाटतं की 2024ची निवडणूक होईल, त्याच्यामध्ये उमेदवार कोण असतील हे त्याच्यावर सगळं गणित ठरणार आहे. मतदारसंघात शरद पवार जातीने लक्ष देत आहेत. सुप्रिया सुळेंकडे वडगाव शिरीची जबाबदारी आहे असं पण म्हटलं जात आहे. तर इच्छुक शोधण्याचा प्रयत्नात सध्या राष्ट्रवादी शरद पवार गट दिसतोय. कोणता इच्छुक त्यांच्या गडाला लागेल असं मला वाटतं? त्यांच्याकडे म्हणजे आता सध्या पाहायला पण तर टिंगरे तर दादांकडे आहेच आहेत, जगदीश मुळीक भाजपकडे आहेत. मग आता राहिलं पण बापू पठारे माझे आमदार आहेत. आता त्यांना भाजपमधनं पण संधी मिळेल का ते त्यांना खात्री तशी नाहीये, कारण की जगदीश मुळीक जोरदार तयारी करतात, त्यांच्या बापूंची पण तयारी सुरू आहे. अशा वेळेस जर ह्या मतदारसंघातनं समजा शिवसेनेच्या ऐवजी शरद पवार यांचा जर पक्ष निवडणूक लढवणार असेल तर नक्कीच उलथापालथ होईल. बापू पठारे यांना तिकडे संधी मिळू शकते, किंवा शरद पवारांनी जर ठरलं की बाबा पूर्ण नवखा उमेदवार द्यायचा आहे तर मग पठारे टिंगरे कुठल्याही म्हणजे इतर त्यांच्या ज्या, तसा राष्ट्रवादीचा तो बालेकिल्ला आहे, त्याच्यामुळं कोणाला जरी समजा ह्या पठारे टिंगरेमधून उभं केलं तर त्याच्यातनं एक सहानुभूतीची लाट, ह्या सगळ्यातनं ते एक नवीन चेहरा समोर आणू शकतात. सर, महायुतीचा जर विचार केला वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघामध्ये तर सध्या तिथे डेडलॉक दिसतोय आपल्याला की टिंगरे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, मुळीक भाजपचे. तर तिथल्या महायुतीमधला तो आता अंतर्गत वाद किती उफाळून येते भविष्यातच कळेलच आपल्याला. पण या डेडलॉकमुळे पठारेंसाठी मार्ग मोकळा होईल का पुढे जाऊन, की बापू पठारे किंवा सुरेंद्र पठारे? सध्या सुरेंद्र पठारे तिथे निवडणुकीची तयारी करताना आपल्याला दिसतात. सध्या त्यांनी डिस्क्लोज केलेलं नाही की मी कुठून निवडणूक लढवणार आहे. तर त्यांच्यासाठी मार्ग हा सुकर झाला असं म्हणता येईल का? आता खरं सांगायचं मार्ग सुकर झाला असं म्हणता येणार नाहीये, की वडगाव शिरी आत्ताच कोणालाच मार्ग सोपा नाही. म्हणजे कुठलाही पक्ष घेतला तरी त्यांना तिथं भरपूर मशागत करावी लागणार आहे, तरच त्यांना यश मिळेल. पण आता वडगाव शिरीमध्ये शिवसेना असणार की शरद पवारांचा पक्ष असणार हे फार महत्वाचं आहे. माझ्या माहितीप्रमाणे आता वडगाव शिरी शिवसेनेने खूप प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे. त्याच्यामुळं तिकडे त्यांच्याकडे शिवसैनिक काही आहेत इच्छुक, तर ते असणार की मग नवीन असणार, म्हणजे बाहेरच्या पक्षातनं इम्पोर्ट करणार, हे त्या परिस्थितीवर सगळं ठरणार आहे. पण मला असं वाटतं की बापू पठारे आणि सुरेंद्र पठारे हे तयारी करतायत, पण त्यांनी अजून उघडपणे सांगत नाहीयेत किंवा बोलत पण आहेत, कारण की काय होईल आणखी पुढच्या महिन्याभरात उलथापालथ होणार असं सगळीकडे चर्चा असताना इच्छुक सुद्धा जे आहेत ना, खूप म्हणजे स्ट्रॅटेजी आखूनच आपला सगळा आणि गुप्तपणे ते प्रचार करतायत. बघूयात नेमकी उमेदवारीचं त्यांचं पठारांचं काय होतं ते. सर, 3 मोठे म्हणजे चेहरे तिथे असताना टिंगरे, मुळीक, पठारे, शिवसेना आपली प्रतिष्ठा पणाला लावते तिथे, शिवसेनेमध्ये इच्छुक आहे. शिवसेनेचे सध्या तिथे चेहरे कोण आहेत? कोणी इच्छुक उमेदवार की स्वतः सुषमा अंधारेच? नाही, तिथे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत संजय भोसले, ते जवळपास 3 टर्म
ते नगरसेवक राहिलेले आहेत. येरवडा भागामध्ये त्यांचं बऱ्यापैकी नेटवर्क आहे, त्यांनी तळागाळात जाऊन काम केलेलं आहे. म्हणजे आणि त्याच्यामुळे ते एक चांगले दावेदार आहेत. सुषमा अंधारे यांचं पण नाव चर्चेत येतंय. त्याच्यामुळं शिवसेनेच्या पूर्वीच्या काळात त्या भागात वडगाव शिरी भागामध्ये नगरसेवक होते, 3-4 नगरसेवक होते. आत्ताही 10 नगरसेवक असताना त्यातले एक नगरसेवक शिवसेनेचे वडगाव शिरी मतदारसंघात येत होते. त्याच्यामुळं तिथली नगरसेवक निवडून आणण्याची क्षमता शिवसेनेची आहे. पण विधानसभेचा आमदार कितपत निवडून येऊ शकतो ह्याच्यावर थोडीशी अद्याप साशंकता आहे. कारण की 2009ला जेव्हा शिवसेने ती जागा लढवलेली होती तेव्हा त्यांना अजय भोसले तेव्हा त्यांचे उमेदवार होते, त्यांना जवळपास 38,000 मतं मिळालेली होती. नंतर टिंगरे होते, टिंगरेंची स्वतःची मतं असून पण माझ्या मते 55,000 की 56,000 त्यांना मतं मिळालेली होती. तर शिवसेनेची तर वोट बँक आहे, पण तो विजयापर्यंत नेणारा आहे का नाही हे मात्र बघावं लागेल. तसा त्यांना उमेदवार आणावा लागेल की जो त्यांना विजयाच्या पुढे घेऊन जाऊ शकेल. सर, आता आपण कोथरूड बद्दल बोलूयात. कोथरूड तसं म्हणायला गेलं तर भाजपचा बालेकिल्ला मानला जातोय. भाजपचं प्राबल्य आहे कोथरूड मतदारसंघामध्ये. सध्याचे पुण्याचे खासदार तेही कोथरूड मधलेच आहेत. तसंच मनसेची इथे बऱ्यापैकी ताकद आहे. काँग्रेसने जोरदार फिल्डिंग लावली. अशा वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हा मतदारसंघ मागणं, त्याच्या मागे नक्की त्यांची स्ट्रॅटेजी काय असू शकते? कसं स्ट्रॅटेजी म्हणजे कोथरूड हा शिवसेनेचा खरा बालेकिल्ला. पूर्वी कसबा आणि कोथरूड हे खरे शिवसेनेचे बालेकिल्ले होते. त्यातला आता कसब्यातली शक्ती शिवसेनेची खूप कमी झाली, पण कोथरूडमध्ये मात्र शिवसेनेला मानणारा एक वर्ग आहे. कदाचित शिवसेनेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवसेना हे असे दोन्ही एकदम एकरूप झालेले दिसतात. म्हणजे संघाचे स्वयंसेवक पण जे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे स्वयंसेवक तिकडे ते स्वयंसेवक आहेत आणि इकडे ठाकरेंसोबत पण आहेत, अशी स्थिती आहे. त्याच्यामुळं त्या दोन्ही गोष्टींवर हे दोन्ही पक्ष म्हणजे भाजप आणि शिवसेना हे दोन्ही गोष्टी त्यांना हिंदूचं जे पूरक वातावरण आहे ते कोथरूड विधानसभा मतदारसंघात पूर्वीपासून दिसून आलेलं आहे. जेव्हा 2009ला जेव्हा जागा वाटप झालं शहरातल्या 8 मतदारसंघांचं, तेव्हा शिवसेनेकडे कोथरूडची जबाबदारी म्हणजे त्यांना तो त्यांच्या वाटेला आलेला होता. तेव्हा चंद्रकांत मोकाटे हे आमदार झालेले होते. तेव्हा राज ठाकरेंचं पण खूप चांगलं वातावरण होतं त्यांना एकदम. तेव्हा किशोर शिंदेंनी जवळपास 44,000 मतं घेतली. त्यांनी चंद्रकांत मोकाटे 52,000 मतं घेऊन ते निवडून आलेले होते. तर इथे शिवसेनेसाठी पोषक वातावरण आहे. पूर्वी त्यांचे नगरसेवक पण इथे होते. आता पण म्हणजे पृथ्वीराज सुतार तर कित्येक वर्षापासून त्या भागामध्ये निवडून येत आहेत. बारामध्ये पण त्यांची इथून योगेश मोकाटे होते नगरसेवक. परत देशपांडेंच्या घरामधनं पण इथे नगरसेवक होते. असे त्यांची इथं काही ना काही इथे त्यांचं शक्ती आहे. त्याच्यामुळे ही निवडणूक जी म्हणतोय आपण तो कोथरूड विधानसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी ठाकरेंच्या गटासाठी तसा चांगला मतदारसंघ आहे. सर, सध्याचे कोथरूडचे विद्यमान आमदार चंद्रकांतदादा पाटील, मागच्या निवडणुकीचा जर विचार केला तर ॲडव्होकेट किशोर शिंदे ते मनसेचे ज्यांच्या विरोधात उभे होते त्यांनी खूप कडवी झुंज त्यांना दिली आणि 50,000च्या मतफरकाने चंद्रकांतदादा निवडून आले होते. लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने भाजपला पाठिंबा दिला होता. त्याचा परिणाम आपल्याला कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभेच्या वेळी दिसला, मतपेटीतून दिसला. सध्या मनसे असं म्हणतंय की आम्ही स्वतः वेगळे लढवणार आहोत. तर या गोष्टीचा तोटा भाजपला किती प्रमाणात होईल? 2019ची निवडणूक जर आपण पाहिली गेली तर चंद्रकांत पाटील हे बाहेरचे उमेदवार आहेत. कोल्हापूरहून इकडं त्यांना आणलेलं आहे. असा एक खूप आक्रमक प्रचार झाला आणि त्याच्या विरोधात भाजपच्या विरोधात सगळेजण एकवटलेले होते. म्हणजे मनसे असू द्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असू द्या, ह्या सगळ्यांनी मनसेचे जे किशोर शिंदे आहेत त्यांना पाठिंबा दिलेला होता. शिवसेनेमधनं पण अंतर्गत भाजपसोबत जरी युती असली आतून त्यांना किशोर शिंदेना पाठिंबा होता. ही सगळी स्थिती बघता तरी काय भाजपच्या इथे चंद्रकांत पाटील हे निवडून आलेले होते. त्याच्यामुळे आता 2024ची स्थिती बघता जर थेट निवडणूक जर होणार असेल म्हणजे एकास एक निवडणूक जर होणार असेल, जर ती तिरंगी चौरंगी जर झाली तर ऑटोमॅटिक फायदा हा भाजपला होतो. कारण की भाजपचा मतदार हा तो हालत नाहीये, तो कायम आहे. जर भाजपचा पराभव कोथरूडमध्ये करायचा असेल तर शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित सगळे एकत्र येऊन ती मोठ मानलं तर इथे काहीतरी काय म्हणतो परिवर्तन घडू शकतं.
आणि ठाकरे गटाची आहे ताकद. त्यांनी सगळी जातीय समीकरणं वगैरे जर बसवून जर सगळी निवडणुकीची तयारी केली, निवडणुकीत म्हणजे एकतर्फी होऊ द्यायचं नाही एवढा मात्र ते पूर्ण प्रयत्न करू शकतात. सर, चंदू कदम यांच्या रूपाने काँग्रेसकडे कोथरूडमध्ये एक चेहरा आहे. तर कोथरूडमध्ये काँग्रेसची सध्याची स्थिती काय? काँग्रेसची स्थिती ती ही जो केळेवाडी परत सुतारदरा काय हा जो भाग आहे ना, तिकडे त्यांची ताकद आहे चांगली. आणि तिथून म्हणजे कदम तिथून वारंवार महापालिका निवडणुकीत ते तिथून निवडून येतात. आता विशाली मराठे आहेत, ज्या माजी नगरसेविका आहेत, त्या पण काँग्रेसच्याच आहेत. तर त्या पट्ट्यात त्यांची चांगली ताकद आहे. पण ती निवडून येण्यासाठी पुरेशी नाहीये, कारण की इतर भागात काँग्रेसला फारच कमी मतदान पडतं आणि ते इतकं कमी असतं की ते म्हणजे तिथलं त्यांचं मतदान जे हक्काचं आहे ते फार किरकोळीत निघतं. काँग्रेससाठी काय फार चांगली अशी ही कोथरूड विधानसभेची जागा नाही असं माझं मत आहे. सर, आता आपण या तिन्ही विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. पुन्हा आपण शिवसेनेच्या शिवसंकल्प मेळाव्यात येऊया. तिथे 3 जागांची सुषमा अंधारेंनी केलेली मागणी. त्याच वेळी कार्यकर्ते असे म्हणत होते की खडकवासल्याची जागा पण शिवसेनेसाठी आम्हाला हवी. तर खडकवासल्यामध्ये शिवसेनेसाठी काय चित्र आहे? खडकवासल्यामध्ये शिवसेनेची ग्रामीण भागामध्ये ताकद आहे. त्यांचे जिल्हा परिषदेचे सदस्य त्या शिवगंगा खोऱ्यातनं निवडून यायचे, खेडे शिवापूर भागातनं निवडून यायचे. त्याच्यामुळे त्यांना वाटतं की ती जागा आपल्याला मिळेल. ग्रामीण भागामध्ये शिवसेनेला मानणारा वर्ग खडकवासला मतदारसंघामध्ये आहे. परत दाहेरी भागामध्ये काही शिवसेनेचं कसं आहे, शिवसेना कुठंच नाही असं नाही, तर शिवसेना प्रत्येक ठिकाणी आहे, पण ती थोडी आहे. त्यांचा म्हणजे खूप शक्तीने आहे का तर नाही, पण त्यांचं अस्तित्व प्रत्येक मतदारसंघात एक काही विशिष्ट मतांसाठी मात्र नक्की आहे. त्याच्यामुळे तिथल्या शिवसेनेला वाटत असतं की आपल्याला तिथून आपल्याला ही जागा सुटली पाहिजे असं त्यांना वाटत असतं. म्हणजे मागच्या वेळेस 2019च्या निवडणुकीच्या वेळेस रमेश कोंडेंनी खूप तयारी केलेली होती की विधानसभा लढवायचीच, पण महायुतीच्या जागा वाटपात ती भाजपकडे गेली जागा, त्याच्यामुळे त्यांना काही निवडणूक लढवता आली नाही. आताही त्यांना असं वाटतं की इथे शरद पवार गटाचे आमदार तसं कोणी नाहीये, भाजपचा आमदार आहे, म्हणजे निवडणूक आपल्या विरोधात जाऊनच लढवायची, तर आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे असं त्यांचं मत आहे. पण शेवटी जागा वाटपाचं सूत्र लक्षात घेता शिवसेनेने व्यवस्थित जिथं जास्त कमी भांडणं होतील आणि सहज मार्ग निघू शकेल अशा 3 जागांचा दावा केला असं मला वाटतं याच्यात. सर, पक्ष फुटले की मतदारही विभागले जातात. तसंच शिवसेना पक्ष फुटला शिंदे आणि ठाकरे या 2 गटांमध्ये. तर त्याच्यामुळे पुण्यातील शिवसेनेची ताकद कमी झाली. त्यातल्या त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची ताकद सध्या किती आहे? माझं असं म्हणणं आहे की जो पक्ष फुटला ना शिवसेना, त्याचा पुण्यात काय फारसा परिणाम झालाच नाही. कारण की बहुतांश लोक हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत. जे काही गेले त्यांची पण ताकद त्यांच्या वार्डापुरती अशीच मर्यादित आहे, किंवा जे गेले ते काय लोकांमधले नेते नव्हते. आता नाना भानगिरे यांचं जर उदाहरण घेतलं तर ते त्या हडपसर मतदारसंघातनं त्यांच्या प्रभागात त्यांची ताकद आहे, पण इतर उर्वरित भागामध्ये त्यांची म्हणजे पुणे शहरामध्ये तसा त्यांचा काही हे नाहीये ताकद किंवा हे नाहीये. तर ह्याचा फटका त्या एकनाथ शिंदेच्या पक्षाला पण बसतो की पुणे शहरामध्ये त्यांचे असे तर फारसं काही दिसत नाही ठराविक भाग सोडल्यानंतर. तसंच ठाकरे गटाचं पण आहे. इथे प्रत्येक भागामध्ये शिवसेना आहे, पण ती काही फार मोठ्या प्रमाणात वाढली नाही. आता आपण बघतोय पक्ष फुटल्यानंतर शिवसेनेनं कोणतरी नवीन चेहरा तरी पुढे यायला पाहिजे की नेतृत्व म्हणून शहराचं, तर असं कोणीच नेतृत्व म्हणून पुढे आलेलं नाहीये. जो निष्ठावंत जुना शिवसैनिक आहे तो काय पक्षाचा उपनेता झालेला आहे किंवा त्याचं मातोश्रीवर वजन वाढले वगैरे, तर असंही काही झालेलं नाहीये. पुण्यातल्या शिवसेनेत आहे तसंच वातावरण आहे, फक्त शिवसैनिकांमध्ये जोश निर्माण झालेला आहे आणि त्यावर हे निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतात. फक्त आता पुण्यातलं नेतृत्व कोण शिवसेनेचं, सुषमा अंधारेंचं नाव येते, ते पण मग बाहेरून आलेलं नेतृत्व आहे, ते काय शिवसेनेतलं काही जुने नेतृत्व नाहीये ते. त्याच्यामुळं पुण्यात काही तसा फार फरक पडला नाहीये. आता फरक जर पडला असेल असं वाटत असेल तर आपल्याला त्यासाठी 2024च्या विधानसभा निवडणुकीचा निकालाची वाट बघावी लागेल. सर, 2019च्या विधानसभा निवडणुकीचा जर विचार केला तर 2019ला पुणे शहरामध्ये शिवसेनेचा एकही आमदार निवडून आला नाही. जिल्ह्यामध्ये ज्या 4 जागी त्यांनी उमेदवार उभे केले होते त्या 4 जागी त्यांचा पराभव झाला होता. तर जिल्ह्यातून हद्दपार होण्याची किंवा जिल्ह्यातील राजकीय अस्तित्व धोक्यात शिवसेनेचं जे आलेलं होतं, तर ते पुन्हा कुठेतरी रिक्लेम करण्याचा हा प्रयत्न आहे का या 3 जागा मागणं? ही राजकीय अस्तित्वासाठी असलेली धडपड आहे की खरंच ते सक्षम आहे? मला वाटतं की शिवसेनेला असं वाटतं आतापर्यंत म्हणजे स्वतः उद्धव ठाकरे यांनी पुण्याकडे एवढं
जातीनं लक्ष घातलेलं नाही असं माझं स्पष्ट मत आहे. ते यापूर्वी जेव्हा यायचे पुण्यामध्ये एक सकाळी 10-11 वाजता यायचे, दुपारी 3-4 वाजता एक मेळावा घेऊन निघून जायचे. एवढाच असा तो त्यांचा संपर्क असायचा. आणि जे काही मुंबईला जाऊन भेटणारी लोक आहेत ते ठराविक लोक असतात. सर्वसामान्य शिवसैनिक आहे तिथं जाऊन भेटू शकत नसतो. शेवटी ती त्यांची जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमने त्यांना जावं लागतं. तर ह्यावेळेस मात्र त्यांनी उद्धव ठाकरेंनी पुण्यात येणं, एक दिवस मुक्काम करून काही लोकांची गाठीभेटी करणं, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणं, दुसऱ्या दिवशी मेळावा घेणं, हा त्यांनी जो अप्रोच त्यांचा जो आहे तो असं वाटतंय की त्यांना जर 2024ला जर महाविकास आघाडीची जर परत सत्ता येणार असेल तर शिवसेना हा मुख्यमंत्रीपदाचा क्लेम काही सोडणार नाही. कारण की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून लोकांनी बऱ्यापैकी पसंती दिली, त्यांना सहानुभूती पण आहे. तर त्याचा वापर ते परत एकदा मुख्यमंत्री म्हणून करण्यासाठी करतायत. पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास 21 विधानसभा मतदारसंघ आहेत. एवढा मोठा ताकद इथं जर मिळू शकते तर त्यांना इथे कष्ट करावे लागतील. पुण्यातनं जर त्यांना बळ मिळणार नसेल तर त्यांचं संख्याबळ कसं वाढणार हा एक त्यांच्या पुढचा विषय आहे. त्याच्यामुळेच पुण्यातनं 3 जागांची त्यांनी मागणी केलेली आहे. जिल्ह्यातनं आणखीन काय, त्यांचं पूर्वी खेडला त्यांचे आमदार होते, जुन्नरमध्ये त्यांचे आमदार फार थोड्या फरकाने म्हणजे 7-8 हजारच्या फरकाने पडायचे. पुरंदरमध्ये शिवतारे तिकडे आता शिंदेकडे गेलेले पण शिवतारे 2 वेळा आमदार होते. वेल्ह्यासारख्या मतदारसंघात कुलदीप कोंडे होते पूर्वी, त्यांना पण लाखभराच्या जवळपास मतदान पडायचं. तसं शिवसेनेला मानणारा मतदार हा जिल्ह्यामध्ये पण आहे. तर त्याचाच त्यांना फायदा करून घ्यायचा आहे. जेवढी जास्तीत जास्त एक आमदार त्यांना महत्वाचा ठरणार आहे. त्याच्यामुळे शिवसेनेने पुणे शहर जिल्ह्यामध्ये स्वतःची पायमुळे मजबूत करण्याचा ह्या निमित्ताने प्रयत्न केला असं माझं मत आहे. शिवसेना जशी फुटली तसेच राष्ट्रवादीमध्ये पण उभी फूट पडली. 2 गट तयार झाले. अजित पवार, शरद पवार असे 2 गट तयार झाले. या गटांची नेमकी पुण्यामध्ये ताकद किती आहे? आणि ही राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी जर लढत झाली तर कुणाचं पारडं जड आहे? आत्ता जर पाहिलं तर राष्ट्रवादीचे बहुतांश जे नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक, ते अजित पवार यांच्यासोबत गेलेले आहेत. त्याच्यामध्ये आता दीपक मानकर स्वतः इच्छुक आहेत, ते कोथरूडमधनं इच्छुक आहेत. त्याच्यानंतर तिकडे टिंगरे आता आहेत, वडगाव शिरीतनं आहेत. चेतन तुपे हडपसरमधनं आहेत. दिलीप बराटे जे आहेत दादांसोबत आहेत ते खडकवासल्यामधनं इच्छुक आहेत. पर्वतीमधनं शरद पवारांकडनं आहेत अश्विनी कदम, त्या इच्छुक आहेत. तर ह्याच्यामध्ये असं सध्याचं चित्र जर पाहिलं आपण तर आता शरद पवार कुठल्या जागा लढवणार हे फार ह्याच्यामध्ये महत्वाचं आहे. जर तुम्ही असं म्हणताय की राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी, वडगाव शिरी लढायचा ते निर्णय घेतायत का, की हडपसर लढायचा निर्णय घेतायत? कारण की ह्या दोन्ही जागांवर जिथं राष्ट्रवादीचे आमदार आहेत सध्या अजितदादांचे, तिथं दोन्ही ठिकाणी शिवसेनेने क्लेम केलेला आहे. त्याच्यामुळं बघायला पाहिजे हे की राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी पुण्यामध्ये लढत होऊ शकते का. जर होणार नसेल तर तुम्ही म्हणता तसं काही चित्र निर्माण होणार नाही. आणि अजितदादांकडं चेहरे आहेत पण शेवटी मतदारसंघांचे वाटप फार महत्वाचे. भाजपचे ऑलरेडी 4 आमदार आहेत, 5 आमदार आहेत, हे 2 राष्ट्रवादीचे आहेत आणि काँग्रेसचा आहे. आता त्याच्यामुळे हे 5 जागा तर भाजपच्या त्यांना सोडून द्याव्या लागतील. त्याच्यामुळे राहिले त्यांचे 2 आमदार आहेत, तिथेच ते निवडणूक लढतील असं माझं मत आहे. सर, पुणे शहरातील विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती तुम्ही कशा पद्धतीने समप कराल? पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीने विचार असाल तर असं माझं मत आहे की वडगाव शिरी, शिवाजीनगर, खडकवासला आणि कॅन्टोन्मेंट हे 4 मतदारसंघ फार म्हणजे प्रेडिक्टेबल नाही आहेत. तिथे काही होऊ शकतं. त्याच्यानंतर माझं असं मत आहे की आणखी पर्वती आणि कोथरूडमध्ये भाजपने बऱ्यापैकी अजून तरी त्यांची ताकद एवढ्या निगेटिव्ह वातावरणामध्ये पण शाबूत ठेवलेली आहे. कसब्यामधला जो विषय तो इंटरेस्टिंग आहे. परत रवींद्र धंगेकर येणार की भाजपचा उमेदवार निवडून येणार हे, कारण की त्यांना लोकसभेमध्ये भाजपला 15,000 लीड मिळाले. त्याच्यामुळे भाजपची लोक आता एकदम उत्साही झाली आहेत. पण त्याचा विधानसभेला ते किती मतं पुन्हा परत करू शकतात, धंगेकर त्यांना परत भारी पडणार का, हा एक विषय आहे. त्याच्यामुळं ह्यावेळेस असं वाटतं की मला वन साइड भाजप विधानसभेला न जाता इथं परत तुम्ही सर्व पक्षाचे प्रत्येकाला काही ना काही प्रतिनिधित्व मिळू शकतं जर व्यवस्थित जागा वाटप झालं आणि एकजूने काम केलं तर. सर, तुमच्या माध्यमातून आज हडपसर, वडगाव शिरी आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती आपण जाणून घेतली. मित्रांनो, पुण्यातील विधानसभा मतदारसंघातील जागा वाटपावरून
महाविकास आघाडी आणि महायुती याच्यामध्येच अंतर्गत वादाची चिन्ह सध्या दिसून येत आहेत. इतकंच नाही तर दोन्ही सेना आणि दोन्ही राष्ट्रवादी याच्यामध्येही लढतीची शक्यता आपल्याला दिसून येते. याच पार्श्वभूमीवर आपण या 3 मतदारसंघाबद्दल माहिती जाणून घेतली. तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.